फायनली सोलापूरला येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही। सिद्धेश्वराचा परिसर, सिद्धेश्वर मंदिराचा परिसर। इथे डोळे मिटले की असं वाटतं की स्वामी समर्थ आजही इथे आहेत आणि भक्तांना आशीर्वाद देत आहेत। नमस्कार मंडळी, आता आहोत आपण CST स्टेशनला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 8 नंबर प्लॅटफॉर्मला आणि आपण निघालो आहोत अक्कलकोटला। बऱ्याच दिवसांनी पुन्हा अक्कलकोटला जाण्याचा योग आला आहे, ते म्हणजे आपल्या मित्रमंडळींसोबत। आपण ट्रेनची वाट बघतोय। आता आपण निघणार आहोत हुसेन सागर एक्सप्रेसनी, जनरल डब्याने जाणार, कारण रिझर्वेशन केलेलं नाही आहे, अचानक झालेला प्लॅन आहे। तुम्हाला कोण गँग आहे ती नंतर तुम्हाला दाखवतो ट्रेनमध्ये चढल्यानंतर। तर हा व्हिडिओ असणार अक्कलकोटचा, अक्कलकोट आणि तुळजापूरचा बहुतेक असणार, तर 2 व्हिडिओ कदाचित येतील। आणि जर राहिलो मी तर सोलापूरचा पण एखादा व्हिडिओ बनवेल, तर बघूया जेवढे जमतील। कारण मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा आपल्याला पूर्ण अक्कलकोट काही बघता नव्हतं आलं, तिथली काही मंदिरं राहिली होती ती आता बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। आता जाऊया, ट्रेन आली की ट्रेन पकडून अक्कलकोट। ट्रेन आलेली आहे, सगळे मेंबर्स बसलेले आहेत आतमध्ये, खूप जाम भांडणं करून बसलोय। तर थोड्या वेळातच सुटेल, 9:50चं टायमिंग आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सुटण्याचं, आणि सकाळी 5 वाजता ती सोलापूरला पोचते। 5 मिनिटांनी काहीतरी टायमिंग आहे। आता आम्ही डबा पकडला, तो जनरल फुल पॅक आहे। लोकल पण आहे। 9:50चं टायमिंग आहे आणि सकाळी साधारण 5:00ला काहीतरी पोहोचते। जाम गर्दी, एकदा झोप झाली ना। जरा फायनली सोलापूरला येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही। तर मंडळी, आपण आता सोलापूर रेल्वे स्टेशनकडून निघालो आहे सिद्धेश्वर मंदिरात, तिकडे फ्रेश होणार आहोत आणि मग आपला प्रस्थान असणार आहे अक्कलकोटकडे। तर आता जाऊया पहिलं सिद्धेश्वर मंदिरामध्ये। सोलापूरमधली एक पहाट, सगळं अजून बंद आहे, मला बघा। आणि आपली मंडळी सगळी चालत आहे। 16 जणांचा आमचा हा ग्रुप आहे, त्यासाठी आम्ही अक्कलकोटकडे आलो। सगळेजण निघाले, लागलाय दफरीन चौकात आपण येऊन पोहोचलोय सिद्धेश्वर मंदिराकडे जाताना। पुन्हा गाडगीळ वगैरेंचं इथे शोरूम आहे। सूर्योदय होतंय सोलापुरातला, सूर्योदय मंदिराकडे जाताना। आणि आपण येऊन पोहोचलोय सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर इथे, ते बघा। तर म्हणजे हे यात्री निवास आहे, इथे आमची स्नान वगैरे सोय झाली। यात्री निवासमध्ये आपण राहिलो होतो, राहिलं म्हणजे फ्रेश होण्यासाठी गेलो होतो। याचे प्राईस सांगतो तुम्हाला। येणार असाल सिद्धेश्वर यात्री निवाससाठी, देवस्थानचा एक ट्रस्ट हे आहे। 2 बेड स्पेशलसाठी 800 रुपये, 3 बेड स्पेशलसाठी 400 रुपये, तुम्हाला फ्रेश वगैरे होता येईल। आम्ही काय केलं, सिद्धेश्वरच्या मंदिराच्या फक्त ट्रस्टच्या जे हे यात्री निवास आहे तिथे आम्ही फ्रेश झालो आणि तिथून अक्कलकोटकडे निघालो आहे। तर पहिलं इथे बाहेरची जी मंदिरांचे छोटे आहेत ते दर्शन घेणार आहोत आणि मग पुढे अक्कलकोटकडे जाणार आहोत। आम्हाला 50 रुपये पर हेड पडले फ्रेश होण्यासाठी, आंघोळ आणि वॉशरूम वगैरे करून फ्रेश झालो आहे। आता निघालो आहे आंघोळ करून अक्कलकोट। हा आहे सिद्धेश्वराचा परिसर, सिद्धेश्वर मंदिराचा परिसर। रामेश्वर शिवयोगी सिद्ध रामेश्वरांचं मंदिर। इथे बाहेरच्या मंदिरातले दर्शन घेण्यात सगळी मंडळी चाललेली आहेत दर्शनासाठी।
मंडळी, सोलापूर शहराच्या मध्यभागी वसलेल्या तलावाच्या पाण्यात न्हालेलं आणि बेटासारखं भासणारं हे आहे श्री सिद्धेश्वराचं मंदिर. 12व्या शतकात प्रसिद्ध संत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी हे मंदिर स्थापिलं. त्यांनी त्यांच्या गुरूच्या आदेशानुसार येथे 68 शिवलिंगाची स्थापना केली. रामेश्वरांची समाधी आहे बाजूला आणि आपण आता मंदिराच्या इथे उभे आहोत. हे मंदिर आहे. हे मंदिर फक्त श्रद्धेचे नव्हे तर समाजसेवेचेही केंद्र आहे, कारण ह्याच संतांनी या तलावाचं खोदकाम करून सोलापूरच्या पाण्याची व्यवस्था सुधारली. श्री सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूरचे ग्रामदैवत मानले जाते. थोडा वेळ तिथे देवदर्शन घेऊन आम्ही पुढच्या पवित्र स्थळाकडे म्हणजेच अक्कलकोटकडे रवाना झालो. मंडळी, आपण अक्कलकोटकडे निघालो सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन. तर वाटेत आपल्याला सगळ्यांना भूक लागली तर थांबलो होतो. इथे टोल नाका आहे, तुम्ही बघू शकता. टोल नाका क्रॉस केला आहे आणि मग नाश्त्यासाठी थांबलो आहे. कांदे पोहे आलेले आहेत आणि माऊली अक्कलकोटला येऊन पोचलोय. गाडी पार्क केली आणि आम्ही दर्शनासाठी निघालोय. स्वामींच्या मेन जे वटवृक्ष आहेत त्या तिकडे झालं. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे तीर्थक्षेत्र. तर मंडळी, सर्वप्रथम आम्ही आलो वटवृक्ष मंदिरात. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वर्षे याच वटवृक्षाखाली वास्तव केले. या ठिकाणी बसून स्वामींनी असंख्य भक्तांचे दुःख दूर केले. इथे डोळे मिटले की असं वाटतं की स्वामी समर्थ आजही इथे आहेत आणि भक्तांना आशीर्वाद देत आहेत. म्हणत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या पादुका आणि मूर्ती आहे. येथे आध्यात्मिक शांततेचा अनुभव मिळतो. तर बाजूला असलेल्या शेजघरात स्वामींच्या वापरातील वस्तू, रुद्राक्षमाळा, अंगरखा, पलंग आजही जपले गेले आहेत. तर मंडळी, यानंतर आम्ही येऊन पोचलो श्री खंडोबा मंदिरात. इसवी सन 1857 मध्ये याच ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज अवतीर्ण झाले.
यामुळे या मंदिराला अत्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. वटवृक्षाचं जे स्थान आहे तिथे दर्शन घेतलं आणि आता आपण निघालो स्वामींच्या समाधीकडे. बगल्या माझ्यासोबत आलेला आहे, कॅमेरामध्ये चमकत आहे. स्वामी समर्थांच्या समाधीजवळ दिवसाचं तर मंडळी, चोळप्पा महाराजांच्या वाड्यातच श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली. आजही त्या समाधीच्या ठिकाणी भक्तांना स्वामींची साक्षात उपस्थिती जाणवते. स्वामी समर्थ महाराजांनी चोळप्पा महाराजांना आशीर्वाद दिला होता. तुझ्या आणि माझ्या सप्त जन्माचे ऋणानुबंध आहेत. आजही इथे चोळप्पा महाराजांचा वंशज परिवार दररोजच्या आरत्या आणि सेवा अखंडित करतात. यानंतर आम्ही आलो बाळप्पा महाराजांच्या मठात. या मंदिराला गुरु मंदिर देखील म्हटले जाते. इथे स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य बाळप्पा महाराजांची समाधी आहे. तर मंडळी, येथे स्वामींनी त्यांना दिलेल्या चिन्मय पादुका आजही गाभाऱ्यात विराजमान आहेत. तर मंडळी, इथली एक गोष्ट सांगायची म्हणजे 2017 मध्ये मठाचे नूतनीकरण करत असताना या फरशीवर स्वामी समर्थांच्या पावलांच्या खुणा दिसल्या. आजही त्या पाऊलखुणा भक्तांसाठी श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे.
मंडळी, इथे दररोज अन्नछत्र चालवले जाते. मठातील अन्नछत्रात घेतलेला प्रसाद म्हणजेच स्वामींच्या कृपेचा प्रसादच. येथे सेवा करण्याची संधी देखील मिळते. महाप्रसाद असतं इथे दुपारच्या टायमात. आम्ही देखील तिथे महाप्रसाद घेतला. सोलापूर ते अक्कलकोट हा प्रवास म्हणजे एक दर्शन नव्हे तर भक्ती, शांती आणि आत्मिक अनुभवाचा मार्ग आहे. स्वामी समर्थ महाराजांचे शब्द आजही कानात घुमतात. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मंडळी, समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो तुळजापूरकडे. मंडळी, पुढच्या भागात आपण भेटूया तुळजापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातून.